नमस्कार मित्रमैत्रिणींनो, स्वागत आहे आपलं शासकीय योजना या यूट्यूब चॅनलवर। आज मी सर्वात महत्त्वाची अपडेट घेऊन आलेली आहे, ती म्हणजे लाडक्या बहिणीसाठी। तर लाडक्या बहिणीचे पैसे अजून का अडकलेले आहेत, काही बहिणींच्या खात्यामध्ये, काही लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये अजूनही पैसे जमा का झाले नाही याविषयी आपण माहिती बघणार आहोत। तर नमस्कार मैत्रिणींनो, आपल्यापैकी अनेक महिलांच्या मनात सध्या एकच मोठा प्रश्न आहे। लाडकी बहीण योजनेचे मार्च आणि एप्रिल महिन्याचे हप्ते 14 ते 15 मे दरम्यान जमा झाले, तरीही अजून माझ्या खात्यात पैसे का आले नाहीत। काळजी करू नका, सरकारने पैसे बंद केलेले नाहीत किंवा योजनाही बंद झालेली नाही। जर तुमचे पैसे अजून आले नसतील तर त्यामागे काय कारण असू शकतात, त्यावर आपण काय उपाय करू शकतो यामध्ये मी तुम्हाला सविस्तरपणे सांगणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आता आपण त्यामागची काही 4 मुख्य कारणे आहेत, तर ती आपण जाणून घेऊया। सर्वप्रथम म्हणजे ई-केवायसी ही प्रक्रिया अपूर्ण असणे। पैसे न मिळण्याचे हे सर्वात मोठे आणि सामान्य कारण आहे। राज्यातील जवळपास 60 ते 65 लाख महिलांची ई-केवायसी अजूनही अपूर्ण आहे। सरकारने यासाठी 30 एप्रिलपर्यंतची मुदत दिलेली होती, पण ती हुकल्यामुळे सध्या हप्ते तात्पुरते थांबले गेले आहेत। तर माझा सल्ला असा आहे की घाबरून जाऊ नका। ई-केवायसी ही प्रक्रिया पूर्णपणे एकदम मोफत प्रक्रिया आहे आणि ही केवायसी प्रक्रिया आता सध्या जरी थांबलेली असेल तरीही या संपूर्ण लाडक्या बहिणींचा विचार करून जून किंवा जुलै या महिन्यामध्ये ई-केवायसी प्रक्रिया ही सुरू करू शकतात अशी शक्यता वर्तवली जात आहे, त्यामुळे काळजी करू नका। दुसरं आता कारण काय असू शकतं ते म्हणजे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसणे। म्हणजे या योजनेमध्ये पैसे जे आहे ते डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर पद्धतीने थेट खात्यात येतात। जर तुमचे बँक खाते आधार कार्डशी जोडलेले नसेल तर पैसे खात्यात जमा होऊ शकत नाही। काही वेळा आपण नवीन खाते उघडतो आणि जुन्या खात्याची लिंक तुटते, अशा वेळी हा प्रश्न निर्माण होऊ शकतो। तर आता तुम्ही काय करायचं आहे, तर तुमच्या जवळच्या बँकेत जा आणि कर्मचाऱ्यांना सांगा, माझे आधार कार्ड माझ्या बँक खात्याशी लिंक करून द्या, आहे की नाही आधी तपासून घ्या, नसेल तर लिंक करून घ्या। हे काम अगदी काही मिनिटाचे आहे, त्यामुळे तुम्ही सहजपणे हे करू शकतात। तिसरं कारण म्हणजे बँक खात्यावर म्हणजेच डीबीटी सेवा बंद असणे। म्हणजे खाते आधारला लिंक असूनही काही बँकमध्ये डीबीटी सेवा सुरू म्हणजे अनेबल नसते, त्यामुळे अशा वेळी सरकारकडून पैसे पाठवले तरी ते बँकेतून परत जातात आणि आपले हप्ते चुकतात। आता माझा सल्ला आहे की बँकेत जाऊन एकदा नक्की खात्री करा की तुमच्या खात्यावर डीबीटी सेवा सुरू आहे की नाही, नसेल तर ती लगेच सुरू करायला सांगा। आता चौथे कारण असे आहे की बँक तांत्रिक अडचणी किंवा नावातील फरक वगैरे असणे। कधी कधी बँकेचं सर्व्हर डाऊन असणे किंवा खाते निष्क्रिय असल्यामुळे पैसे उशिरा येतात। पण याहूनही महत्त्वाची गोष्ट म्हणजे नावातील फरक। जर तुमच्या लाडक्या बहीण योजनेच्या अर्जावरील नाव आणि आधार कार्डवरील नाव यात थोडा जरी फरक असेल, उदाहरणार्थ अर्जावर सुनीता आणि आधार कार्डवर सुनीताबाई असे असेल तर सिस्टीम पैसे जमा करत नाही। म्हणजे थोडासा जरी फरक असेल तरीही आपल्याला ही अडचण येऊ शकते। आता माझा सल्ला असा असेल की नावामध्ये असा फरक असेल तर तुम्हाला माहिती व बाल विकास कार्यालयात जाऊन नाव दुरुस्त करून घ्यावे लागेल। तसेच अशा सध्या आर्थिक वर्ष बदल असल्यामुळे एप्रिल मे महिन्यात काही तांत्रिक प्रक्रिया सुरू असतात, त्यावेळी ही काही महिलांचे पैसे येण्यास उशीर होत आहे, जे काही दिवसामध्ये आपोआप जमा होतील। आता असं दर्शवलं जात आहे की 20 मे पर्यंत पैसे येण्याची शक्यता आहे। ज्या पात्र महिलांचे अर्ज अगदी बरोबर आहेत, ई-केवायसी पूर्ण झालेली आहे, आधार लिंक आहे आणि डीबीटी सेवाही सुरू आहे, अशा सर्व महिलांचे पैसे जे आहे ते 20 मे पर्यंत खात्यात जमा होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे। पैसे टप्प्याटप्प्याने वितरित होत असल्यामुळे सगळ्यांना एकाच दिवशी पैसे मिळणे शक्य नाही, त्यामुळे 20 मे पर्यंत थोडी प्रतीक्षा करा। जर 20 मे उलटूनही पैसे आले नाही तर मात्र घाई न करता जवळच्या महिला व बाल विकास कार्यालयात किंवा आपले सरकार पोर्टलवर तक्रार नोंदवू शकता। आता सर्वात महत्त्वाचा म्हणजे अफवांवर विश्वास ठेवू नका। योजना बंद होणार आहे, पैसे कमी मिळणार आहे किंवा अर्जासाठी पैसे द्यावे लागतील, अशा कोणत्याही अफवांवर अजिबात विश्वास ठेवू नका। या योजनेशी संबंधित कोणतीही अधिकृत माहिती केवळ महिला व बाल विकास विभागाच्या वेबसाईटवरून किंवा सरकारी जाहिरातीमधूनच घ्या।
आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जून जुलै महिन्यामध्ये पुन्हा एकदा KYC प्रक्रिया ही सुरू होणार आहे. मी तुम्हाला सांगितलं आहे, कारण ही KYC दरवर्षी करणे अनिवार्य आहे. त्यामुळे आत्तापासूनच तुमच्या आधाराला जोडलेले मोबाईल नंबर चालू आहे ना याची खात्री करून घ्या, जेणेकरून तुमचे पुढील हप्ते वेळेवर येत राहतील. आपले कागदपत्र अद्ययावत ठेवा व शांतपणे प्रक्रियेची वाट पहा. त्यामुळे लाडक्या बहिणींनो आता कुठलीही काळजी करू नका. KYC ही प्रक्रिया आता सध्या जरी तुमची झालेली नसेल, तुम्ही माझी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र आहात, परंतु KYC या प्रक्रियेमुळे तुमच्या खात्यात पैसे जमा होत नाहीये, त्यामुळे काळजी करू नका. तर जून किंवा जुलै या महिन्यामध्ये पुन्हा एकदा KYC ही प्रक्रिया सुरू होणार आहे. त्यामुळे आपले कागदपत्र अद्ययावत ठेवा आणि शांतपणे प्रक्रियेची वाट पहा. आणि हा जास्तीत जास्त व्हिडिओ आपल्या बहिणींपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांना ही माहिती मिळेल. आणि हा व्हिडिओ आवडल्यास आपल्या शासकीय योजना या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ आपल्या बहिणींपर्यंत शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.